नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पेट्रोल डिझेल गॅसच्या वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे। सध्या कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर प्रति बॅरल $65.41 आले आहेत। यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये किंमत प्रति बॅरल $63.40 होती। या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहे। रेटिंग एजन्सीनुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर ₹12 ते 15 आणि डिझेलवर प्रति लिटर 6 ते 12 नफा मिळवत आहेत। तेल कंपन्यांनी गेल्या 1 वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत। सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशाची लूट करत आहे। याच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले। अशा आशयाचे निवेदन मावळचे नायब तहसीलदार माननीय गणेश तळेकर साहेब यांना देण्यात आले। या प्रसंगी मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ प्रभारी तथा पुणे जिल्हा अध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुका अध्यक्ष विशाल वहिले, महिला तालुका अध्यक्ष जयश्रीताई पवार, अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष अफ्ताब सय्यद, संपर्क प्रमुख विजय शिंदे, उपाध्यक्ष माणिक गाडे, ज्येष्ठ नेते बारकूभाऊ ढोरे, कामशेत शहर अध्यक्ष संतोष वीर, युवक अध्यक्ष सूरज पुरी, तळेगाव युवक अध्यक्ष प्रतीक जांभळे, संदीप लाहोरे, अनिल खांदवे, योगेश करवंदे, महेश सावंत, महादू लोंडे, राहिल तांबोळी, मंगेश गावडे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।